नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ करिअर अकादमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी पंकज आपलं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ बनवण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न सर्व विद्यार्थी मित्रांना पडला असेल। तर मित्रहो बघा, नेमकंच सोमवारी आयोगाने एक नोटिफिकेशन टाकलं की त्यामध्ये त्यांनी आपल्याला राज्यसेवेची एक्झाम कधी होणार आहे त्या संबंधी डेट दिलेली आहे। 1 डिसेंबरला राज्यसेवेची एक्झाम होणार आहे। तर यामध्ये नेमका व्हिडिओ बनवण्याचं कारण काय असा आपल्याला प्रश्न पडला असेल। पण मित्रो, आजचं कारण खूप महत्त्वाचं आहे। काही असे माझे विद्यार्थी मित्र आहेत की जे कन्फ्यूज असतात, संभ्रमावस्थेत असतात, ज्यामुळे ते आपल्या रिझल्ट पासून थोडे दूर राहतात। माझ्या काही मित्रांचे मला कॉल्स आले, त्यांच्याशी मी बोललो प्रत्यक्षात। यावरून मला असं जाणवलं की मुलांच्या मनामध्ये खूप जास्त संभ्रम आहे, कन्फ्युजन आहे की नेमकं कंबाईन 2024चा फोकस करावा की राज्यसेवेला फोकस करावा। कारण जवळजवळ आजपासून जर विचार केला तर 1 डिसेंबरचा जर विचार केला आणि आज हा जो व्हिडिओ मी बनवत आहे इथून पासून जवळजवळ 2 महिने आणि वर काहीतरी दिवस इतका टाइम बाकी आहे आपल्या राज्यसेवेच्या पेपरला। त्यानंतर आता काही दिवसामध्ये किंवा कदाचित थोडा काही दिवस शिल्लक लागू शकतात, पण काही दिवसामध्ये राज्यसेवेची एक्झाम होईल आणि कंबाईनची जाहिरात सुद्धा येणार आहे। तर मग ज्या मुलांचा फोकस फक्त कंबाईन एक्झाम आहे त्या मुलांनी आता राज्यसेवेवर शिफ्ट व्हावं का? ज्या मुलांनी काही कंबाईनच्या मेन्स दिलेल्या आहेत किंवा ज्यांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे, पूर्ण वर्षभर ज्यांनी कंबाईनला फोकस केला, कंबाईनच्या दृष्टीनेच अभ्यास केला, ग्रुप बी ग्रुप सी हे त्यांचं टार्गेट आहे, तर त्या मुलांनी आता ह्या 2 महिन्याचा म्हणजे हा जो अतिशय प्रोडक्टिव्ह वेळ आहे या प्रोडक्टिव्ह वेळामध्ये राज्यसेवेच्या पेपरसाठी राज्यसेवेच्या सिलेबसवर फोकस शिफ्ट व्हावं का? आता त्यांनी राज्यसेवा फोकस करावी का? तर यासाठी याचं उत्तर, जर आपण हा व्हिडिओ बघत असाल आणि आपण जर कंबाईनचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल त्यांनीच हा व्हिडिओ बघा। राज्यसेवा करणारे ज्यांचं टार्गेट फिक्स आहे, फोकस फिक्स आहे की आपल्याला फक्त राज्यसेवा करायची आहे, त्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरी चालते, त्यांनी बघूच नाही। फक्त कंबाईनवाल्या मुलांनी हा व्हिडिओ बघा की ज्यामुळे त्यांचा जो रिझल्ट जात असते, रिझल्ट जाण्याचं एक महत्त्वाचं कारण काय ते हे एक कारण आहे। बघा, कधी कधी काय होते की आयोग नोटिफिकेशन लेट टाकते किंवा मग जाहिरात किंवा पेपर लेट होतात, यामुळे काय होतात मुलं गोंधळून जातात। पण हा गोंधळाचा कारण नसतो, या वेळेमध्ये स्वतःला सावरायचं असते आणि स्वतःचा अभ्यास आपण व्यवस्थित करायचा असतो। तर आता काय होणार आहे की जसं नेहमी होत असते की कोणती तरी एक जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर आपण फॉर्म भरतो, आपलं टार्गेट असते कंबाईन ग्रुप बी आपलं टार्गेट आहे, किंवा आपण असा विचार करू की सब रजिस्ट्रार हे जर आपलं टार्गेट आहे, तर सब रजिस्ट्रार ह्या टार्गेटला फोकस करताना मुलं काय करतात की काहीतरी एक पेपर येतो, मग ते मुलं त्याचा फॉर्म भरतात, सरळ सेवेचा असू शकते, मग फॉर्म भरल्यानंतर आपला जो कंबाईनचा टार्गेट आहे त्यावर अभ्यास सुरू असतो, मग काहीतरी 1-1.5 महिना पहिले नोटिफिकेशन येते की काहीतरी सरळ सेवेचे हॉल तिकीट येणार आहे, मग मुलं तो अभ्यास सोडून देतात, या सरळ सेवेच्या अभ्यासावर शिफ्ट होतात। तर मग काय होते, 1 महिन्यामध्ये कमी काळामध्ये त्या परीक्षेची डिमांड, ह्या परीक्षेची डिमांड, दोन्हीमध्ये फरक असल्यामुळे हाही पेपर आपल्याला निघत नाही सरळ सेवेचा। आपली इच्छा असते की लवकरात लवकर रिझल्ट घेऊन मोकळं होणं। काही दिवसाला परत असं होते, ठीक आहे राज्यसेवेची जाहिरात झाली, राज्यसेवा आपला टार्गेटच नाही आहे, फोकसच नाही आहे। आपण याच वर्षीचं उदाहरण ग्राह्य धरू की राज्यसेवेची जाहिरात डिसेंबर महिन्यात आली होती, जी एप्रिल महिन्यामध्ये अपेक्षित होती, ती एक्झाम अजूनही झाली नाही। आता ती एक्झाम 1 डिसेंबरला होणार आहे। पण जी एक्झाम जून महिन्यामध्ये अपेक्षित होती, कंबाईनची एक्झाम, ती एक्झामची जाहिरात सुद्धा आली नाही। मग ती कधी होणार? मग मुलांचं काय होते की या काळामध्ये नेमकं आपण काय फोकस करावं काय नाही यामुळे गोंधळून जातात आणि काही डिसिजन घेतात। पण मित्रो, जर आपलं टार्गेट कंबाईन ग्रुप बी असेल, जर एक पर्टिक्युलर STI असो, असो, SR असो, PSI असो, कुठलंही आपलं जर एक टार्गेट असेल, जर ते आपण फिक्स केलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण गोंधळून जात असाल तर मित्रो, आपण आपल्या रिझल्ट पासून दूर जाता। कारण आयोगाचा विश्वासार्हता का कायम आहे? कारण आयोग काही जरी झालं तरी आपली जाहिरात टाकतच असतो, दरवर्षी जाहिरात येतच असतात, पेपर होतच असतात, हे आयोगाच्या विश्वासार्हतेचं प्रमुख कारण आहे। मग आपण आयोगावर भरोसा ठेवला पाहिजेत की आपलं टार्गेट कंबाईन, आपण वर्षभर अभ्यास कंबाईनचा केला, 3-3, 4-4 वर्ष झाले, 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले आपण कंबाईनचा अभ्यास करतो, आणि आता कंबाईनचा एक्झाम वेळेवर न झाल्यामुळे आता आपण 2-3 महिन्यासाठी, 4-5 महिन्यासाठी आपण आपला फोकस शिफ्ट करून आपण राज्यसेवेला फोकस करतो। यामुळे काय होतंय, एक ना धड भाराभर चिंध्या, आपल्या मराठीत खूप छान म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या, म्हणजे राज्यसेवा किंवा सरळ सेवा काहीतरी येते, मग आपण त्याचा 1-2 महिना अभ्यास सुरू करतो, पण आपलं जे मेन फोकस आहे तिथून आपण हटतो ना। बघ, जर आपण आपल्या मेन फोकस पासून हटत असाल, आपल्या रिझल्ट पासून दूर जात असाल, तर मित्र थोडा विचार करा, मग आपण हे चूक करायला हवी का? ही चूक आपण केली पाहिजेत का की ज्यामुळे आपण आपल्या टार्गेट पासून दूर जाऊ? असं नाही की आयोग जाहिरात टाकणारच नाही, पेपर होणारच नाही, आयोग 100% जाहिरात टाकणार आहे, 100% पेपर होणार आहे, फक्त थोडासा वेळ शिल्लक लागू शकतो।
मग आपला जो अभ्यास झालेला आहे त्यामुळे आपण शिफ्ट व्हावं का? परत एक मुद्दा की मुलं म्हणतील आमचा राज्यसेवेचा प्रिलिमिनरी एक्झाम आम्ही खूप दिवसाचं टार्गेट करत आहोत, आमचा अभ्यास तो झालेला आहे. पण मित्रो बघा, कंबाईन एक्झाम आहे, कंबाईनचा जो सिलेबस आहे तो लिमिटेड आहे. त्यामध्ये तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम दोन्ही सेम आहे. जो प्रिलिमिनरी एक्झामचा पेपर आहे आणि सेकंड पेपर आहे मेन्सचा, तो जवळजवळ सेम आहे. काही टॉपिक त्याच्यामध्ये ऍड होतात, जसं कम्प्युटर असो, RTS असो किंवा पर्यावरण असो, असे काही टॉपिक त्यामध्ये ऍड होतात. पण त्या व्यतिरिक्त जो सेकंड पेपर असतो तो वेगळा असतो, त्याची आपल्याला परिपूर्ण माहिती आहे, परिपूर्ण जाणीव आहे. मग मित्र, आता आपण विचार करा की जर आपली आजच्या अभ्यासावर जर राज्यसेवेची जर प्रिलिमिनरी एक्झाम जरी निघली तरी तुमचा राज्यसेवेचा अभ्यास झालेला आहे का? मेन्सचा जो राज्यसेवेचा सिलेबस आहे तो किती जास्त व्हास्ट आहे. कमीत कमी 4 ते 5 पेजेसचा तो सिलेबस दिलेला आहे. मग तो आपला झालेला आहे काय? जर तो आपल्याला झालेला नसेल, मग आपण प्रिलिमिनरी एक्झाम पास करून 200 पैकी 200 मार्क्स घेऊन ते काय कुठे फिरवणार? कोणाला दाखवत सांगते? त्याला मार्केटमध्ये कुठेही जागा नाही. आपल्यामध्ये परत एक खूप छान म्हण आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मित्रो, तुमचा किती अभ्यास झाला, तुम्ही किती प्री पास झाल्या, किती मेन्स पास झाले, याला महत्व नाही आहे. तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का, तुम्ही लिस्टमध्ये आहे का, तुम्हाला नोकरी आहे का, हे गोष्ट महत्वाची आहे. आपण आपले प्रिलिमिनरी एक्झामचे किंवा मेन्स पास झाल्याचे जे पुरावे आहेत ते लोकांना दाखवून फिरवू शकत नाही की मी अभ्यास करत होतो, त्या काळामध्ये मी असे एक्झाम पास केली होती. पण लोक विचारतील तुम्ही 100 एक्झाम पास केले असतील, पण रिझल्ट आहे का? आज तुमच्याकडे नोकरी आहे का? तुम्ही अधिकारी आहे का? तुम्ही ज्या गोष्टीसाठी सुरुवात केली होती ते गोष्ट तुमच्याकडे आहे का? तर मित्रो, ह्या गोष्टीमुळे एवढ्याच गोष्टीसाठी मला आजचा व्हिडिओ बनवायचा होता की जर आपला प्रिलिमिनरी एक्झामचा अभ्यास झालेला असेल आणि सोबतच राज्यसेवा मेन्सचा अभ्यास झालेला असेल तरच आपण कंबाईनची एक्झाम सोडून राज्यसेवेवर शिफ्ट व्हावं. जर आपला केवळ प्रिलिमिनरी एक्झामचा अभ्यास झालेला असेल, मेन्सचा अभ्यास झालेला नसेल तर राज्यसेवेच्या मेन्सवर जाऊ नका. जर आपल्याला तेवढा आत्मविश्वास असेल की आपण 2 ते 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, कारण एक्झाम ऑलरेडी तेवढी लांबलेली आहे. जी एप्रिलमध्ये एक्झाम होणार होती ती डिसेंबरमध्ये होणार आहे आणि त्यानंतर लवकरच मेन्स सुद्धा होणार आहे. कारण 2025चा शेड्यूल आहे. कारण MPSC आयोगाचं असं ठरलेलं आहे की प्रत्येक वर्षी जागा निघतील, प्रत्येक वर्षी एक्झाम होतील, हे नियम आहे. मग जर आपली हे प्रिलिमिनरी एक्झाम, पुढच्या वर्षीचे एक्झाम जर सर्व काही एक सोबतच आलं तर परत एकला जर भराभर चिंता होतीलच की नाही. मग आता राज्यसेवेची प्रिलिम देसाल, नंतर कंबाईनची प्रिलिम देसाल, मग राज्यसेवेची मेन्स येणार, मग कंबाईनची मेन्स येणार, मग 2025ची राज्यसेवा येणार, 2025ची कंबाईन येणार, मग त्या प्रिलिम्स होतात, त्या मेन्स होतात. मग याच्यामध्ये नेमकं आपलं काय ठरलं? दर 2-2 महिन्याने आपण आपले पुस्तकं, आपला सिलेबस, आपला अभ्यासाचा पॅटर्न, आपल्याला अभ्यासाचा दर्जा चेंज करणार काय? मग मित्र, ह्या चुका आपल्या आजपर्यंत होत गेल्या. कारण आपण कधी राज्यसेवा असो, कधी सरळ सेवा असो, कधी कंबाईन असो, आपलं टार्गेट काही असू शकते. ते कदाचित सरळ सेवा असेल, ते राज्यसेवा असेल, ते कंबाईन असेल. त्या एका गोष्टीवर आपण स्टक राहा मित्र. या कोणत्या एका गोष्टीवर स्टक राहा आणि त्याच गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. 100 ठिकाणी फिरू नका. कारण मी MPSCची गॅरंटी इतकी घेऊ शकतो की सर्वात सोपं जर काही पास व्हायला असेल तर ते MPSCची परीक्षा आहे. MPSCची परीक्षा पास करणं सर्वात सोपं आहे. पण फक्त काही गोष्टी गरजेच्या असतात. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मी अगोदर व्हिडिओ सांगितलेला आहे की काय करायला पाहिजेत किंवा काय टाळायला पाहिजेत, आपण काय चुका करतो. तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर तुम्ही आवर्जून बघा. मी आपल्याला विनंती करतो की तो व्हिडिओ आपल्या पूर्ण अभ्यासामध्ये दशा आणि दिशा सर्व काही बदलून टाकेल आणि आपल्याला रिझल्टमध्ये 100% आणणार आहे. मला आयोगावर 100% भरोसा आहे की आयोगाचा पेपर पास करणे सर्वात सोपं आहे. पण याच्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात की जसं रिव्हिजन असो, PYQ असो. या व्यतिरिक्त आपण आपलं जे टार्गेट ठेवलेलं आहे त्या टार्गेटवर आपण फोकस असलं पाहिजे, त्या टार्गेटवर आपण स्टक असलं पाहिजे. आपण आपल्या टार्गेटवरून अजिबात हलता कामा नये. जर असाच पेपर आला, आज जर तुम्ही कंबाईनचा पेपर टार्गेट केला, त्याची प्रिलिमचा अभ्यास तुमचा झालेला आहे, लँग्वेजेस सुद्धा तुम्ही केलेला आहे. कारण मागचे पूर्ण वर्षभर सरळ सेवेचे पेपर चालू होते, आपण तेच केलं. सरळ सेवेचा पेपर आला तर सरळ सेवा द्यायची, मग नंतर कंबाईनचा प्रीचा रिझल्ट आला, त्याच्यानंतर मेन्स होती, मग हे करणं ते करणं. याच्यामध्ये एकला जर भाराभर चिंता, याची आपल्याला 100 वेळा उदाहरण आले, 100 वेळा अनुभूती झाली, पण तरी आपण सुधारायचं नाव घेत नाही. कारण आपल्याला असं वाटते की आता काय 2 दिवसात, 1 महिन्यात पेपर अभ्यास करून पेपर निघून जाईल. पण मित्रो, 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये पेपर पास होईल असा कुठलाही पेपर आज राहिलेला नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर 1 वर्ष, 1.5 वर्ष वेळ देणे गरजेचं आहे आणि तेही प्रॉपर देणंच गरजेचं आहे. प्रॉपर म्हणजे काय तर त्या केवळ प्रीचा सिलेबस असो त्याला व्यवस्थित करणं आहे, मेन्सचा सिलेबस असो त्याला व्यवस्थित करणं आहे. या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यू, ग्राउंड असेल तर ग्राउंड, या सर्व गोष्टीचा जर आपण प्रॉपर अभ्यास केला, व्यवस्थित त्याला जर सांभाळलं आणि फक्त आपल्या गोष्टीवर स्टक राहिलं, PYQचा अनालिसिस केलं, मॉडेल पेपर सॉल्व्ह करत राहिले, व्यवस्थित रिव्हिजन करत राहिले तरच आपलं रिव्हिजन येणार. बघा मित्र, मी काही आपल्यासाठी पॉईंट काढलेला आहे की अजून कंबाईनची जाहिरात आली नाही. मी आपल्याला एक्सप्लेन केलं की कंबाईनची जाहिरात आली म्हणून आपण त्याच्याकडे शिफ्ट व्हायचं का?
मग इकडून तिकडून आपलं हा जो 2 महिन्याचा वेळ आहे, आता आजपासून तुमच्याकडे 2 महिने आहेत राज्यसेवेचा प्रिलिम्सचा पेपर व्हायला. तर या 2 महिन्यामध्ये जर आपलं टार्गेट जर कंबाईन असेल तर अजून जास्त रिव्हिजन होत नाही का आपलं प्रिलिमिनरी एक्झामचं? आपलं प्रीचं जे रिव्हिजन आहे ते अजून जास्त चांगलं व्यवस्थित होते. या व्यतिरिक्त लँग्वेज जर झालं नसतील तर त्या लँग्वेज फोकस करा, त्या लँग्वेजवर काम करा, त्या लँग्वेजला जास्तीत जास्त वेळ द्या, लँग्वेज उरकून घ्या. म्हणजे जेव्हा केव्हा म्हणजे डिसेंबर असो किंवा जानेवारी असो, अपेक्षित आहे की जानेवारीमध्ये पेपर होऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत जाहिरात आलेली आणि इथून पासून 3 महिने जर धरले तर जानेवारी महिन्यात आपली एक्झाम होऊ शकते. मग जानेवारी महिन्यापर्यंत तुमच्या लँग्वेजेस होऊ शकत नाही का? तुम्ही जो ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्याला जर वारंवार रिवाइज केलं तर तुमचा प्रिलिमिनरी एक्झामचा स्कोर 70 पर्यंत जाणार नाही का? मग तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ प्रिलिमिनरी एक्झामचा जो स्कोर आहे, जे वेटेज आहे ते जवळजवळ मेन्सच्या सेकंड पेपरमध्ये 75 ते 80 मार्क्ससाठी आहे. मग इकडचा हा सिलेबस तुम्हाला तिकडे कामात येणार नाही का? तुमचा जवळजवळ प्रिलिमिनरी एक्झामच्या माध्यमातूनच मेन्सचा सेकंड पेपर झालेला आहे, लँग्वेज सुद्धा तुम्ही या काळामध्ये उरकवल्या. मग तुम्हाला रिझल्टमध्ये येण्यापासून कोण रोखणार आहे? पण तुम्ही जर आता जर केवळ राज्यसेवेचा विचार केला, आता आपल्या समोर काही टार्गेट नाही म्हणून आपण राज्यसेवेचा पूर्ण वेळ अभ्यास करू, पर्यावरण करू, एन्शियंट हिस्ट्री करू, मेडिवल हिस्ट्री करू, फिजिकल जिओग्राफी करू, किंवा जसा काही मेन्सचा प्रिलिमिनरी एक्झामचा राज्यसेवेचा सिलेबस दिला त्या पद्धतीने प्रिंट करू, व्यवस्थित त्याला अभ्यास करू. मग प्रिलिम निघण्यानंतर तुमचा 3 ते 4 महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास होईल का? हा स्वतःला प्रश्न विचारा. एकदा सिलेबस बघा आणि जे मुलं सिनियर आहेत, ज्यांच्या खूप साऱ्या मेन्स देऊन झाल्या किंवा जे प्रॉपर राज्यसेवेचा अभ्यास करतात, ज्यांनी राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास केला त्यांना विचारा, ते व्हिडिओज बघा, युट्यूबवर अवेलेबल आहे, की तो 3 ते 4 महिन्यामध्ये कव्हर होणारा सिलेबस आहे का? जर आपल्याकडून होत असेल तर खूप म्हणजे हे खूप मोलाचीच गोष्ट आहे की आपली इतकी बेस्ट ॲबिलिटी आहे. पण जर आपलं जर ऑलरेडी हे सर्व झालेलं असेल तर मग आपण कशाला शिफ्ट व्हायचं? आपण थोडा वेळ शिल्लक वाट पाहू, 2 महिने थांबू, 3 महिने थांबू. ऑलरेडी आपण जो एक्झाम टार्गेट केलेला आहे कंबाईनची एक्झाम, या कंबाईनच्या एक्झामलाच आपण फोकस करू आणि त्याच्यावरच काम करू. प्रिलिमिनरी एक्झामवर काम करू, मेन्सच्या एक्झामवर काम करू, लँग्वेज व्यवस्थित करून ठेवू आणि रिझल्टमध्ये म्हणजे आपल्या घरच्याचं जे ध्येय आहे, जे टार्गेट आहे, जे आपलं स्वप्न आहे, तर सर्व ते स्वप्न आपण पूर्ण करू. तर बघा की कंबाईनची जाहिरात नाही म्हणून आपण राज्यसेवेचा पेपर देताय का? हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा. आपण जर कंबाईनचा अभ्यास केलेला आहे आणि केवळ कंबाईनची जाहिरात नाही म्हणून आपण राज्यसेवेवर फोकस करणार का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला आधी विचारा. पूर्ण फोकस राज्यसेवेवर, पण राज्यसेवा मुख्यचा सिलेबस झाला का? आपला पूर्ण फोकस जर राज्यसेवेच्या केवळ प्रिलिमिनरी एक्झामवर असेल आणि या काळामध्ये आपला मेन्सचा अभ्यास जर झाला नसेल आणि आपलं टार्गेट आपण आधी ज्या वेळेला अभ्यास सुरू केला त्यावेळेला कंबाईन असेल, आपली ड्रीम पोस्ट जर PSI, STI, ASO, SR किंवा मग एक्साइज PSI याच्यामधील काही असेल किंवा इतर कोणती पोस्ट असेल, तर मग आपण राज्यसेवेचा मुख्यचा अभ्यास न करता आपण राज्यसेवेचे प्रिलिम पास करून काय करणार आहे? त्यामुळे साध्य काय होणार आहे? आपल्याला नोकरी भेटणार आहे? आपल्याला त्यामुळे नोकरी भेटणार नाही, आपल्याला काही भेटणार नाही. त्यामुळे मित्रो, मनाला शांत ठेवा, धीर द्या, जे सिनियर आहेत त्यांच्याकडून समजून घ्या की राज्यसेवेच्या मेन्सचा सिलेबस किती व्हास्ट आहे आणि आपण जर त्याच्यावर अभ्यास काम केलेलं असेल तरच तुम्ही राज्यसेवेत हात टाका. अन्यथा केवळ आपला कंबाईनच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आपले किती झालेले आहेत हे चेक करण्यासाठीच केवळ राज्यसेवेच्या पेपरला जा. ऑलरेडी ते मुलं आहेत ना मेन्सचा जे प्रॉपर राज्यसेवेचा अभ्यास करतात त्यांना त्यांचं करू द्या. मग तुम्ही तुमचं करा ना. जे तुमचं टार्गेट आहे, जे तुमचं फोकस आहे, ज्यावर तुम्ही अभ्यास केला, ज्यावर वेळ घालवला त्याला फोकस करा. कमी वेळेमध्ये आपण आपला पेपर समोर नाही, जाहिरात आली नाही, काही आयोगाने नोटिफिकेशन टाकलेलं नाही, तर त्यामुळे आपण राज्यसेवेवर फोकस होऊ शकतो का? मित्रो, आपल्या प्रिलिम्स पास करून काही अर्थ नाही. आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि फायनल लिस्टमध्ये नावांना आपल्यासाठी कंपल्सरी आहे. तेव्हा कुठे आपण यशस्वी या गिनतीत येऊ. जर आपलं हे सर्व झाले होत नसेल, जर आपलं राज्यसेवेचे केवळ प्री निघत असेल, मेन्स निघत असेल, इंटरव्ह्यूमध्ये आपण थोडंसं मागे असाल तर आपण तिथं सुद्धा मार खासाल. आणि हा जर आपल्याला मार बसला तर यामुळे आपण रिझल्टपासून दूर राहाल आणि रिझल्टपासून दूर राहणं म्हणजे पुढच्या वर्षी परत एक्झामला बसणं आणि पुढच्या वर्षी परत एक्झामला बसलं म्हणजे अजून काही नवीन पोरं एक्झामला येणं. हे नवीन पोरं की ज्यांनी UG पासून आपल्या अभ्यासाला सुरुवात केली होती, प्रिपरेशनला सुरुवात केली होती, खूप फ्रेशर आणि खूप हुशार मुलं नवीन नवीन मार्केटमध्ये येत आहेत आणि आल्या ते रिझल्ट घेऊन जातात. कारण ते आपल्या ध्येयावर, आपल्या टार्गेटवर स्टक आहेत. काही जरी झालं, जे आपण ठरवलं ते आपण विचार केला तेच करायचं. फ्रेश माइंडनं ते अभ्यास करतात, फ्रेश माइंडनं पेपरला जातात आणि आपल्या ध्येयावर, आपल्या पदावर म्हणजे जे काही त्यांनी टार्गेट केलं आहे त्याच्यावरती फिक्स राहतात. परत मुद्दा बघा, कंबाईनचाच अभ्यास केला. जर आपण आधी कंबाईनचाच अभ्यास केला असेल तर काही काळासाठी आपण राज्यसेवेवर गेले काय? मित्र, मी हे जे सर्व पॉईंट आहेत याची समरी मी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, पण हे मी टॉपिक काढले होते की आपण जर ऑलरेडी कंबाईनचा अभ्यास केलेला आहे पण आता राज्यसेवा जवळ आली, मग आपण राज्यसेवा करायला पाहिजेत का? नाही करायला पाहिजेत मित्र.
आपण जे केलेलं आहे त्याच्यावरच अभ्यास करा, त्याच्यावरच टकरा, त्याच्यावरच फोकस करा. आयोग 100% पेपर घेणार आहे, 100% जाहिरात येणार आहे. इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे कदाचित मोठी जाहिरात असणार आहे. पण जर आपलं राज्यसेवेचा मेनचा अभ्यासच झालेला नाही तर प्री पास करून करणार काय? मी आपल्याला वारंवार आठवण देत आहे, मी आपल्याला हॅमरिंग करत आहे की ह्या गोष्टीला तुम्ही फोकस करा. आणि जर आपला कंबाईनचा अभ्यास झालेला असेल तर त्याच्यावरच फोकस करा आणि लँग्वेजवर जास्तीत जास्त काम करा. प्री नंतर मेन्स कमीत कमी वेळेमध्ये होणार आहे आणि त्यानंतर ताबडतोब रिझल्ट लागत असतात. मग आपण आपल्या कंबाईनवर काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपला रिझल्ट आणला पाहिजे. या पूर्ण वेळेमध्ये आपण कंबाईनचे जे मेन्सचे सिलेबस आहे, मेन्सचे जे विषय आहेत ते विषय प्रॉपरली करायला पाहिजेत. ते प्रॉपरली विषय करून त्याच्या टेस्ट सीरीज सॉल्व्ह करायला पाहिजेत, PYQ सॉल्व्ह करायला पाहिजेत आणि पूर्ण लँग्वेजेस कव्हर करून सिलेबसचा जो सायन्स टेकचा पोर्शन असो, एन्व्हायरमेंटचा पोर्शन असो, RTI RTS असो, कम्प्युटर असो, हे जे एक्स्ट्रा विषय असो याला सुद्धा एक वेळेस हाताखालून गमवा. काय होते, हे जरी 2-2, 3-3, 4-4, 5-5 मार्क्ससाठी जरी येत असले तरी सुद्धा तुम्ही याला सुद्धा नजरेखालून घाला की ज्यामुळे आपल्या रिझल्ट पासून आपण खूप कमी अंतरावर असाल आणि 2024चं हे वर्ष आपल्या रिझल्ट असणारा पेपर जरी पुढे गेला, पेपर जरी काय झाला तरी खचू नका, निगेटिव्ह होऊ नका, स्वतःला सावरा, निगेटिव्ह डिस्कशनपासून दूर राहा आणि स्वतःलाच काही प्रश्न विचारत राहा. एकांतात राहून विचार करा की आपल्यासाठी काय गरजेचं आहे, आपण काय केलं पाहिजे. आपल्या प्लॅनिंगवर, आपल्या विचारावर, आपल्या ध्येयावर आपण स्टक राहायला पाहिजे. मित्रो, याच माध्यमातून मला आपल्यापर्यंत पोहोचायचं होतं. जे कन्फ्युजन आहे ते आपलं दूर करायचं होतं. जर आपलं कन्फ्युजन झालं असेल तर आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. मित्रो, या अगोदर मी आपण मुलांचं नेमकं खूप जास्त अभ्यास करून कुठं चुकतात, कुठं गडबड होते यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याला सुद्धा आपण बघू शकता. तो व्हिडिओ आपल्या खूप जास्त कामाचा आहे. तो जवळजवळ 50-51 मिनिटाचा आहे. खूप जास्त मी वेळ घेतलेला आहे. पण मित्रो, फक्त तुमचा मोठा भाऊ म्हणून मी जो सांगतो तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्यातील जे चुका आहेत ते लिहून घ्या. जे काही तुम्ही त्याच्याशी मॅटर करत असाल, रिलेट करत असाल त्या समजून घ्या आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. मित्रो, आपलं जे स्वप्न आहे अधिकारी बनण्याचं ते लवकरच पूर्ण होईल. मी आता हा जो व्हिडिओ आहे मी याच्यामध्ये कदाचित आपल्याला थोडंसं बोललोय तर त्यामुळे मी आपली माफी मागतो. पण मित्रो, काही गोष्टीसाठी, कारण मी सांगितलेलं होतं ज्या वेळेला आमचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आलेला होता, मी सांगितलेलं होतं की ह्या 2024च्या कंबाईनमध्ये आम्ही पूर्ण वेळ मोरली आपल्यासोबत असू. आमच्या माध्यमातून आम्ही प्लेलिस्टही आपल्या कंप्लीट करून देऊ अभ्यासासाठी. तर त्यानुसार मी आपल्यासोबत आज उभा आहे आणि आपलं जे कन्फ्युजन होतं त्या प्रत्येक कन्फ्युजनवर मी काम करत आहे. जर बाहेर राहणारे विद्यार्थी जर त्यांच्यामध्ये जर ही संभ्रमावस्था असेल तर माझे ग्रामीण भागात राहणाऱ्या भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी तर हा मुद्दा कॉमनच आहे. तर ह्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायचा होता. मला असं वाटते की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. या अगोदर माझे 2 व्हिडिओ आलेले आहेत की एक अभ्यासाची रणनीती कशी असायला पाहिजे जर आपण कन्फ्यूज असाल, किंवा या अगोदर जर 51 मिनिटाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला बरेच दिवस अभ्यास करून सुद्धा पोस्ट का भेटली नाही. हा व्हिडिओ आपण आवर्जून बघायला पाहिजे, त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. या व्यतिरिक्त आमचे जे प्लेलिस्ट तयार झालेले होत आहेत की पॉलिटी आणि महाराष्ट्राचा भूगोल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजेत. मित्रो, आपल्या ध्येयावर, आपल्या सामर्थ्यावर स्टक राहा, त्याच्यावर विश्वास करा आणि त्या दृष्टीनं पाऊल टाका. आमची टॅगलाईन आहे, आरंभ विद्यार्थी ते अधिकारी. अधिकारी बनण्याच्या आपल्या स्वप्नामध्ये आम्ही नेहमीच आपल्यासोबत असणार. हा व्हिडिओ मी एवढं बोलून थांबवतो. धन्यवाद.